ती या मोठ्या घराकडे अविश्वासाने पाहत होती, कारण तिने तिच्या आयुष्यात कधीही इतके मोठे घर पाहिले नव्हते. तिला माहीत होते की तिच्या मावशीचे लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबात झाले आहे, पण तिला हे माहीत नव्हते की ते मुंबई शहरातील एका प्रसिद्ध कुटुंबात असावे. ती आजच मुंबईत पोहोचली होती. हे अंतर इतके जास्त नव्हते, पण ती तिच्या आयुष्यात कधीही तिच्या मावशीच्या घरी आली नव्हती. पण तिची मावशी नेहमीच तिच्या ड्रायव्हरसोबत येत असे. तिला ती खूप चांगली आणि प्रेमळ स्त्री वाटत होती. तिचे वडील तिच्या बालपणातच वारले होते, त्यामुळे तिची आई तिच्या वडिलांच्या दारात येऊन बसली होती. महेश्वरला फक्त 2 मुली होत्या, आरती आणि सरिता. आरतीचे लग्न एका श्रीमंत कुटुंबात झाले होते आणि तिच्या वडिलांनी सरिताचे लग्न त्याच शहरात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राच्या मुलाशी लावले. जेव्हा ती 2 भावांच्या पश्चात जन्मली, तेव्हा तिचे वडील अजयजींनी खूप आनंद साजरा केला आणि त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांची मुलगी कनक एके दिवशी त्यांचे नाव मोठे करेल. पण ती फक्त 10 वर्षाची असतानाच अजयजींचे अपघातात निधन झाले आणि ती तिच्या आईसोबत कायमची तिच्या आजोबांच्या घरी आली. तिची आजी खूप पूर्वी वारली होती आणि आजोबा खूप म्हातारे झाले होते आणि घर फक्त त्यांच्या पेन्शनवरच चालत होते. जेव्हा तिला मोठा भाऊ एका कंपनीत काम करू लागला, तेव्हा त्यांच्या घराची परिस्थिती थोडी सुधारू लागली आणि नंतर तिच्या भावाने त्याच्या पसंतीच्या मुलीशी संजनाशी लग्न केले, जी एक खूप चांगली जीवनसाथी ठरली. आणि तिचा दुसरा भाऊ त्याच्या विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षात होता आणि कनक देखील BSc पूर्ण केल्यानंतर आता फ्री झाली होती आणि आता तिला मुंबई विद्यापीठात शिष्यवृत्तीवर शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती आणि ती तिथे वसतिगृहात राहू इच्छित होती. पण तिची मावशी आरतीजी तिला तिच्या घरी राहण्यास सांगितले होते, परंतु तिला आईच्या आदेशानुसार ती त्यांच्या घरी तिला नको असतानाही आली होती. पण एवढं मोठं घर पाहून तिला असं वाटलं की तिच्या मनात काहीतरी घडतंय. ती संकोचून आत गेली आणि आरतीजी कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त असल्याचे तिला आढळले. तिने हळूच नमस्ते म्हटले. मग तिने फोन ठेवला आणि पटकन येऊन तिला मिठी मारली. "अरे बाळा, जर तू मला सांगितले असतेस तर मी ड्रायव्हर किंवा सुमितला पाठवले असते, जेणेकरून तो तुला घेऊन येऊ शकला असता." आरती मासीने तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि हे म्हटले. मग तिने तिच्या प्रेमावर हसून तिच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्याकडून आशीर्वाद घेतला. "ठीक आहे, तू चेंज करून ये, मी तुझ्यासाठी जेवण वाढायला सांगते." "नाही मासी, मी वाटेत सँडविच खाल्ला होता. आता मी फक्त विश्रांती घेईल. तुला माहीत आहे, मी कधीच इतका लांब प्रवास केला नाही, म्हणून मला खूप विचित्र वाटतं आहे." ती हळूच म्हणाली. "ठीक आहे, ठीक आहे. मी थोडा वेळ जिमला जाईन, म्हणून तू स्वतःची काळजी घे." "ठीक आहे, आणि मग आपण संध्याकाळी भेटू," आरती मासी म्हणाली. मग तिने मान हलवली. मग ती मोलकरणीसोबत गेस्ट रूममध्ये आली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ती संध्याकाळी लॉनमध्ये फिरायला बाहेर आली. ती तिथे खुर्चीवर बसली होती. अचानक तिला मुलांचा सतत रडणे ऐकू येऊ लागले. ही माझी कल्पना आहे की मी खरोखर मला ऐकू येत आहे, पण मासीच्या घरात लहान मुले कुठून आली? मग त्या आवाजांचे अनुसरण करत ती बंगल्याच्या शेवटच्या बांधलेल्या सीडींकडे गेली. चालत ती वर आली. तिथे एक 4 वर्षाची मुलगी आणि एक 2 वर्षाचा मुलगा होता, जे सतत रडत होते आणि मोलकरीण चिडून त्यांना मागे ढकलत होती. "काय अडचण आहे? तुम्ही नेहमीच गोंधळ निर्माण करत राहता. मी नुकतीच तुमची साफसफाई करून बसले होते. मला तुम्हाला विष देऊन तुमची कहाणी संपवावीशी वाटते," मोलकरीण ओरडली. त्यावर कनक म्हणाली की "तुम्ही तुमच्या मुलांशी असे बोलत आहात?" ती त्यांच्या जवळ गेली. मग मोलकरीण घाबरून उभी राहिली. "अरे मॅडमजी, तुम्ही वर आलात का? तुम्ही इथे यायला नको होते. मोठ्या मॅडम रागवतील. तुम्ही इथे लवकर निघून जा." मोलकरीण खूप घाबरली आणि म्हणाली, "मी निघून जाते, पण तुम्ही तुमच्या मुलांना का मारत आहात?" तिने आश्चर्याने विचारले. "बघा, यावेळी बोलू नका. मॅडम येत असतील आणि त्या खूप रागवतील. कृपया येथून निघून जा." मोलकरणीने असे बोलून तिला परत तेथून पाठवण्याचा प्रयत्न केला. तिला आश्चर्य वाटले. शेवटी ती इतकी का घाबरली होती आणि आरती मासी का रागवतील? ती फक्त विचारण्यासाठी आली होती की ती तिच्या मुलांना का मारत आहे. बरं, त्या मोलकरणीच्या चेहऱ्यावर भीती पाहून तिनेही मान हलवली आणि ती परत आली. तिला चहा प्यायचा होता, म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. तिथे दुसरी मोलकरीण उभी होती. ती दुपारी तिला तिच्या खोलीत घेऊन गेली होती. "मी तुम्हाला एक विचारू का?" चहा बनवताना ती मागे वळली आणि मोलकरणीला विचारले. "छोटी मॅडमजी, कृपया विचारा की
वरच्या मजल्यावरची मोलकरीण तिच्या मुलांना मारहाण करत होती आणि ती असे का करत होती? तिने निरागस स्वरात विचारले. अरे, ती मोलकरणीची मुले नाहीत. ती आमच्या छोटे साहेबांची मुले आहेत. त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे. छोटे साहेबांची पत्नी 2 वर्षापूर्वी त्यांचा धाकटा मुलगा जन्माला आला तेव्हा त्यांना सोडून गेली आणि आता तो गरीब माणूस स्वतः सर्व काही सांभाळतो आणि ऑफिससाठी 3-4 तासच देखील जातो. नाहीतर ते घरीच ऑफिसचे काम करतात आणि मुलांचीही काळजीही घेतात. मोलकरीण हळुवारपणे म्हणाली. पण मासीला एकच मुलगा आहे, सुमित, आणि मला आठवतंय तो विवाहित नाही. ती आश्चर्याने म्हणाली. अरे, मी ज्या धाकट्या मालकांबद्दल बोलत आहे तो तुमच्या मासी आरतीचा मुलगा नाही, तर त्यांचा दीर आहे. जेव्हा मालकांचे लग्न झाले तेव्हा तो खूप लहान होता. तो मालकांचा सावत्र भाऊ होता. तो तेव्हा सुमारे 3-4 वर्षाचा असावा. पण फक्त छोटी मॅडम, आता कोणतेही प्रश्न विचारू नका. कारण मालकिणीला हे अजिबात आवडणार नाही. कारण छोटे मालक त्यांना अजिबात आवडत नाहीत. त्यांना त्यांचा खूप तिरस्कार आहे, मोलकरणीने हळूच सांगितले. हे सर्व ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले. मग तिने शांतपणे चहाचा कप उचलला आणि बाहेर येऊन बसली. पण तिचे मन त्या मुलांकडे होते, जे अश्रू ढाळत रडत होते आणि ती मोलकरीण त्या मुलांवर वाईटपणे ओरडत होती. तिने वेळ पाहिली. मग अचानक तिची पावले पुन्हा सीडींकडे वळली. जेव्हा ती वर आली तेव्हा मुले शांतपणे खेळत होती आणि फीडर देखील जवळच पडलेला होता. कदाचित ते दूध पिऊन नुकतेच मोकळे झाले असतील. पण फीडरची अवस्था पाहून तिला त्या लहान मुलांची कीव आली. ती त्या 4 वर्षाच्या मुलाजवळ गेली आणि तिला हाक मारली. मग तिचा आवाज ऐकून ती 4 वर्षाची मुलगी घाबरली आणि तिच्या बाहुलीला छातीशी धरून तिच्याकडे पाहू लागली. पण तो 2 वर्षाचा मुलगा हात पसरवून तिच्याकडे धावत होता. जेव्हा तिने त्या छोट्या राजकुमारला पकडले तेव्हा त्याचा डायपर लीक होत होता. त्याच वेळी मोलकरीणही तिथे आली आणि त्याला पाहून ती पुन्हा घाबरली. अरे देवा, तुम्ही पुन्हा वर आल्या? तुला लाज वाटत नाही का? तू मुलांशी असे वागतेस आणि तुला त्याचे डायपर गळत आहे हे दिसत नाही? मुलांना सर्दी झाली तर काय होईल? आणि हे काय आहे? तू फीडर न धुता मुलांना दूध दिले का? तिने 1 मिनिटात तिचा वर्ग घेतला होता. तुम्ही माझ्याशी असे बोलू शकत नाहीत. मी मोठ्या मालकिणींना सांगेल की तुम्ही वरच्या भागात आल्या होत्या. ठीक आहे, सांग. पण त्याआधी मी तुझ्या या दुष्कृत्याबद्दल मुलांच्या वडिलांना सांगेन. तो येणारच असेल ना आता? तो फक्त काही तासांसाठी जात असतो म्हणे. तिने रागाने हे सांगितले आणि मोलकरणीचा चेहरा फिकट पडला. पण तिने लगेच तिची चिंता लपवली. हो, मग मी काय करू? ह्या मुलांची मोफत काळजी घेऊ? मोठी मालकीण देखील आम्हाला त्यांची काळजी घेण्यासाठी पैसे देत नाही आणि सरजी आम्हाला काहीच पैसे देतात. मी त्यांना माझ्या नोकरीची व्यवस्था इथेच करण्यास सांगितले, जेणेकरून मी त्या पैशात सर्व कामे करू शकेल. त्यांच्या मुलांची काळजी मनापासून करू शकेल. मोलकरीण खूप हुशार आणि स्पष्ट वक्ता होती. येथून निघून जा. तुला अशा निष्पाप मुलांची दया येत नाही? मला माहीत नाही, ती वेदनेने म्हणाली. जेव्हा मोठ्या मालकिणीला त्यांच्याबद्दल दया येत नाही, मग मी का दया दाखवू? ती तोंड वर करून तिथून निघून गेली. तिने त्या लहान मुलांना आंघोळ घातली आणि त्यांची तयारी करून त्यांना बसवले आणि स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघराची अवस्था इतकी घाणेरडी होती की ते पाहून तिला किळस वाटली. डोके हलवत ती मुलांसाठी वस्तू शोधू लागली, जी तिला लवकरच सापडली. त्यांच्या वडिलांनी सर्व प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या. तिने त्या 2 वर्षाच्या मुलासाठी खायला बनवले आणि मुलीसाठी फळे कापली. दोघांनाही खायला दिले आणि काही वेळातच ती फ्री झाली आणि मुलांसोबत खेळू लागली. मोलकरीण धावत आली आणि म्हणाली की येथून लवकर निघून जा, कारण साहेबजी आले आहेत आणि इथून बाहेर जाऊ नकोस. मागच्या सीडीकडून बाहेर जा, नाहीतर साहेब तुम्हाला भेटतील. घाई करा, जर त्यांनी तुम्हाला पाहिले तर मला त्रास होईल. मोलकरीण घाईघाईने गेली आणि तिला सांगितले आणि कनकही खूप घाबरली आणि खाली पळत गेली. ध्रुव नुकताच त्याच्या ऑफिसमधून घरी पोहोचला होता आणि वरच्या मजल्यावर येताच मुलांना खेळताना पाहून त्याच्या मनात एक शांतता पसरली. आज त्याला खूप उशीर झाला होता, नाहीतर तो सर्व तयारी करून घराबाहेर पडायचा. पण उद्या होणारी बैठक आजच घ्यावी लागली होती, म्हणूनच त्याला उशीर झाला. तो त्या बैठकीत होता, पण त्याचे लक्ष मुलांकडेच होते. पण मुलांना इतके स्वच्छ आणि नीटनेटके बसलेले पाहून जणू त्याचे सर्व टेन्शन संपले होते. माझ्या राजकुमारींनी काय केले? तो सियाला आपल्या मांडीवर उचलून चुंबन घेत म्हणाला. आंटीने आम्हाला जेवणही दिले. अरे, म्हणूनच माझा बच्चा इतका आनंदी आहे, कारण त्याचे पोट भरले आहे. तो त्याच्या मुलाला जवळ घेऊन त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला. तर सियाने जोरात डोके हलवले. ठीक आहे, पुढे जा आणि खेळा. बाबा त्याचे कपडे बदलतो. तो त्यांना प्रेम करत खोलीकडे निघाला.
धन्यवाद उषा. मुले आज खूप आनंदी आहेत आणि स्वच्छ देखील आहेत. हे तुम्ही केले ना? जर तुम्ही रोज असेच काम करत राहिलात तर मी तुम्हाला चांगले बक्षीस देत जाईन. तर मला तुम्हाला पुन्हा पुन्हा काही सांगण्याची गरजही पडणार नाही. त्याने खिशातून काही पैसे काढले आणि ते उषाला देताना सांगितले. तेव्हा उषाच्या डोळ्यात चमक आली. अरे साहेब, याची काय गरज होती? आणि तुमची मुलेही माझी मुले आहेत. मी याबद्दल विचार केला तेव्हा मला खूप वाईट वाटले. मग मी त्यांची खूप काळजी घेतली. आता मी खाली जात आहे, उषाने धूर्तपणे सांगितले. मग तो डोके हलवत घरात गेला. येणाऱ्या काळात मुले त्याला दररोज अशीच भेटू लागली. स्वयंपाकघर आणि घरातले सर्व काही देखील स्वच्छ होते आणि तो उषाच्या कामावर खूप आनंदी होता. म्हणून आता तो दररोज ऑफिसमधून उशिरा येऊ लागला. आज त्याला डोकेदुखी होती म्हणून तो 4 वाजताच घरी यायला निघाला. जो घरी पोहोचला आणि लॉजमध्ये प्रवेश करताच त्याला उषाच्या जागी दुसरी मुलगी मुलांसोबत खेळताना पाहून धक्का बसला. तू कोण आहेस? उषा, उषा, तू कुठे आहेस? त्याने उषाला हाक मारत ओरडले आणि लगेच मुलांना स्वतःकडे ओढले. पण सिया पटकन त्या मुलीच्या मांडीवर जाऊन बसली आणि दक्षही त्याच्यापासून सुटून तिच्याकडे धावत होता. तू कोण आहेस? तो त्या मुलीकडे रागाने पाहत म्हणाला, जिच्या चेहऱ्यावर चिंता होती. ही आमची छान आंटी आहे. ती मला मारत नाही. त्याच्या 4 वर्षाच्या मुलीने त्या मुलीच्या गळ्यात हात घालून त्याला सांगितले आणि तो आश्चर्यचकित झाला आणि उषा तिच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाव घेऊन त्यांच्याकडे पाहत होते. अरे, तर तू या आंटीबद्दल बोलत होतीस आणि त्या दिवसापासून मी उषा मॅडमला श्रेय देत होतो. मला वाटले की तुम्ही सुधारला आहात. पण नाही, मी चुकीचा होतो. तुम्ही पूर्वेसारखेच आहात. जसे की तुमची मोठी मालकीण, धूर्त आणि खोटे बोलणारी. त्या व्यक्तीच्या बोलण्यात फक्त द्वेष होता. तुम्ही माझ्याशी असे बोलू शकत नाही. मी जाऊन मोठ्या मालकिणीला सांगेल की तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणत आहात. निघून जा इथून. नाहीतर मी तुझा जीव घेईन. आणि तुझ्या मोठ्या मालकिणीला सांग मी जे काही बोललो ते. मला तिची भीती वाटत नाही. जा आणि ज्याला सांगायचे आहे त्याला सांग. आणि आता इथून आत्ताच निघून जा. नाहीतर माझा राग अनियंत्रित होईल. आणि कुणास ठाऊक मी काय करेल, तो रागाने म्हणाला आणि उषा तिथून चेहरा करून निघून गेली. त्याने वळून त्या मुलीकडे पाहिले, जी साध्या कपड्यात होती. केसांची लांब वेणी आणि खांद्यावर दुपट्टा टाकलेला होता. ती खूप सुंदर आणि निरागस दिसत होती. तिच्या गोऱ्या रंगावर थोडीशी लाली दिसत होती. तिच्यात परिपूर्ण सौंदर्य होते, ज्यामध्ये साधेपणा देखील भरलेला होता. तो तिच्याकडे असे पाहताना जणू काही ती सुन्न झाली होती. तू कोण आहेस? तू नवीन नोकरीवर आली आहेस का? त्याने हळुवारपणे विचारले आणि ती उत्तर देण्यापूर्वीच ध्रुवचा फोन वाजू लागला. तेव्हा ती तिथून निघून गेली. तो फोनवर बोलत होता आणि त्या मुलीकडे पाहत होता, जी जात होती आणि त्या मुलांना बाय बाय म्हणत होती. त्याला तिला बोलवून विचारायचे होते, पण तो फोनवर असल्याने तो ते करू शकला नाही. त्याने फोन खाली ठेवला आणि मुलांकडे गेला. सिया हीच आंटी आहे का, जी त्या दिवसापासून तुमची काळजी घेत आहे? हो बाबा, सियाने जोरात डोके हलवत म्हटले. तो मंद हसला. ठीक आहे, आता तुझे वडील थोडा वेळ विश्रांती घेतील. नंतर ते तुमच्यासाठी जेवण बनवतील. तो म्हणाला आणि नंतर त्याच्या खोलीकडे निघाला. आज खोली स्वच्छ होती आणि त्याने वॉर्डरोब उघडताच त्याचे सर्व कपडे व्यवस्थित ठेवलेले पाहिले. तो त्या मुलीचा विचार करत असताना मंद हसला. मग सगळं मनातून काढून टाकलं आणि फ्रेश होण्याच्या उद्देशाने वॉशरूमकडे निघाला. दरम्यान ती बराच वेळ ती इकडे तिकडे फिरत होती. आज ती वाचली होती, पण तिच्या मनात तिच्या मासीबद्दल द्वेष निर्माण झाला होता. आता तिला भीती वाटत होती की ती आरतीजींची भाची आहे हे कळल्यानंतर तो तिचा द्वेष करू लागेल आणि तिला मुलांना भेटूही देणार नाही. थोड्या वेळाने मोलकरणीने तिला बाहेर येण्यास सांगितले म्हणून ती बाहेर आली. तिला सोफ्यावर एक मुलगा बसलेला दिसला, जिला पाहून तो उठून बसला. वा, हे खरोखरच अद्भुत आहे. ती सुंदर आहे. जणू काही ती स्वर्गातून आली आहे, मुलाने खोडकरपणे विचारले. आरतीजी हसल्या आणि म्हणाल्या, चल कनक, बस. याला भेट. हा सुमितचा मित्र नीरज आहे. तो सुमित सारखाच गोंडस आहे. त्याला या घरात येण्या जाण्यास कोणतेही बंधन नाही. त्याचे आई वडील त्याच्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले आहेत, कारण त्यांची सून बाळाला जन्म देणार आहे. म्हणून तो घरी एकटाच आहे. म्हणून आजकाल तो माझ्यासोबत या घरात राहतो. परिचयानंतर आरतीजींनी नीरजकडे प्रेमळ नजरेने पाहिले.
तर कनक पुढे झाली आणि सौजन्य दाखवत म्हणाली, तुम्हाला भेटून आनंद झाला नीरज भाई. ती हळूच म्हणाली, अरे प्लीज भाई म्हणायची गरज नाही, फक्त मला नीरज म्हण. तो हसत म्हणाला आणि कनकला त्याची धाडसी नजर तिच्यावर घुसल्याचे जाणवले. तिला असे वाटत होते की इथून पळून जावे. तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते, पण स्वतःवर नियंत्रण ठेवून ती आरतीजींजवळ सोफ्यावर बसली. इतक्यातच सुमितही घरी आला. तो कनकला भेटून आनंदी दिसत होता. थोड्या वेळाने सुमित आणि नीरज एकमेकांशी बोलू लागले, तर कनक आरती मासीजवळ बसून दिवसाभराबद्दल बोलू लागले. पण तिला नीरजची नजर तिच्यावर जाणवत होती. ठीक आहे सुमित, अरे असे कर, तुझे बाबा येत आहेत, ते महिन्याभरानंतर परत येत आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या धाकट्या भावाला खाली येण्याचा आदेश दिला आहे. आजचे आपले जेवण खराब होईल. त्यांना माहीत आहे की तो माणूस माझ्यासाठी विषासारखा आहे. तरीही तुझे बाबा हार मानत नाहीत. आरतीजींचे शब्द इतके द्वेष आणि असभ्यतेने भरलेले होते की कनक आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. या क्षणी तीच सौम्य आणि प्रेमळ स्त्री वाटत नव्हती, पण तिला तिच्या द्वेषाचे कारण माहीत नव्हते. म्हणून तिने डोके हलवले आणि आजूबाजूला पाहिले आणि त्या माणसाला भेटणे कसे टाळायचे हा स्वतःशी विचार करू लागली. मासी, मी माझ्या खोलीत जाऊ का? मला बरं वाटत नाहीये, मला आराम करायचा आहे, ती थोड्या वेळाने हळुवारपणे म्हणाली. आरतीजी घाबरल्या. अरे बाळा, काय झालं? मी सुमितला सांगते, तो तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल. नाही मासी, मी थोडा वेळ आराम केला तर मी बरी होईन, ती पटकन म्हणाली. ठीक आहे, ठीक आहे, मी तुझे जेवण तुझ्या खोलीत पाठवते, आरतीजी म्हणाली. आरतीजींनी होकार देताच कनकने मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि पटकन तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजता तिच्या विद्यापीठातून परतली. येताच ती वरच्या भागात गेली, पण ध्रुवला समोर बसलेले पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. ध्रुव यावेळी घरी असेल असे तिला वाटले नव्हते. तिला वाटत होते की ध्रुव आत्तापर्यंत ऑफिसला गेला असेल. त्याला समोर पाहून ती मागे वळणारच होती की ध्रुव दुरूनच हाक मारत म्हणाला, अरे तू आलीस? मी तुझी वाट पाहत होतो. खरं तर मला मुलांना उशावर सोडायचे नव्हते. माझी 2 वाजता मीटिंग आहे, म्हणून जर तुला काही हरकत नसेल तर तोपर्यंत मुलांची काळजी घे आणि मी तुला यासाठी जास्त पैसे देईन, ती पटकन म्हणाली. नाही नाही, पैसे देण्याची गरज नाही, मी ते असेच करेन. असो, मला मुलं खूप आवडतात, म्हणून मला हे सगळं करायलाही आवडतं. नाही, ते अजिबात शक्य नाही. तुला तुझ्या कष्टाचा मोबदला नक्कीच मिळेल. तसे तू इथे कधी जॉईन झालीस? मला हे सांगितलं नव्हतंस. ध्रुवच्या प्रश्नावर तिचा घसा कोरडा पडला. पण जर तिने खरं सांगितलं असतं तर तिला माहीत होतं की तिला पुन्हा मुलांना भेटण्याची परवानगी मिळणार नाही. हो हो, काही दिवसांपूर्वीच, ती म्हणाली. ठीक आहे, फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी काम कर आणि माझ्या भागातच राहा. मी तुला जास्तीचा पगार देईल. आणि आरती वहिनीबद्दल सांगायचं झालं तर तिला सांग की मी तुमच्या घरात काम करणार नाही. ध्रुव म्हणाला. नाही, जर त्यांना संध्याकाळी काम असेल तर काही हरकत नाही, मी दिवसा तुमचे काम करेन आणि संध्याकाळी त्यांचे, ती पटकन म्हणाली. ठीक आहे, ठीक आहे, तुला स्वयंपाक येतो ना? बरोबर, जर तुला बोर होत असेल तर मी येण्यापूर्वी तू जेवण बनवू शकतेस. खरं तर मला स्वयंपाक करावा लागतो. मी खूप थकतो, म्हणून मला ते आवडत नाही. म्हणून कधी कधी मी न जेवताच झोपी जातो. तो म्हणाला. हो, फक्त मला मेनू सांगा आणि मी ते बनवते, ती पटकन म्हणाली. तिने तिची नजर खाली केली. ती खोटे बोलत असताना त्यांच्या डोळ्याशी संपर्क साधू शकली नाही. बस, मला जास्त भाज्या एकाच वेळी खायला आवडत नाहीत. तू फक्त एकच भाजी बनवलीस तरी चालेल. तू काहीही शिजवू शकतेस. फ्रीजमध्ये सर्व भाज्या आणि इतर गोष्टी आहेत. त्याने तिला सूचना दिली आणि उठून त्याच्या खोलीकडे गेला. थोड्या वेळाने तो तयार झाला आणि ऑफिसला निघून गेला. तो निघताच त्याने तिच्याकडे एक नजर टाकली, जी मुलांसोबत खेळू लागली होती. तो ऑफिसमध्येही तिच्याबद्दल विचार करत राहिला. पुढचे काही दिवस तो येण्यापूर्वी ती जेवण तयार करून ठेवत असे. आता त्याचे घर खरोखरच घरासारखे वाटत होते. नाहीतर त्याने त्याच्या आयुष्यात अशी शांती कधीही अनुभवली नव्हती. पूर्वी तो सावत्र मुलगा आहे हे टोमणे सहन करत होता, पण तो आरतीजींना कधीच त्याची वहिनी नाही तर त्याची वहिनी मा मानत असे. आरतीजींचे लग्न झाले तेव्हा तो खूप लहान होता. त्याला तिच्यात त्याची आई दिसत होती, पण आरतीजींनी नेहमीच त्याच्याशी सावत्र आईसारखे वागायची. ती त्याच्याशी कधीही दयाळूपणे बोलायची नाही. नेहमीच तिचा द्वेष त्याच्यावर ओतायची. आणि मग त्याची पत्नी सौम्या, जी त्याची पसंती होती, पण लवकरच त्याला सोडून गेली.
कारण तिला एक मोठी डिझायनर व्हायचे होते, तर त्याला एक घरगुती मुलगी हवी होती, जी त्याच्या घराला घरासारखे ठेवेल. म्हणून जेव्हा ती दुसऱ्यांदा गर्भवती राहिली, तेव्हा तिने मुलाला जन्म देताच ती कायमची निघून गेली. बाळाला त्याच्या मांडीवर सोडून गेली. आज ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे आणि ध्रुव अपूर्ण राहिला. त्याने देवाकडे तक्रार केली की त्याच्या आयुष्यात कोणीही त्याच्याशी विश्वासू राहिले नाही. पण यावेळी त्याला वाटले की त्याचा शोध संपला आहे. ती दासी असूनही तिने त्याला मोहित केले होते आणि तो त्याचा भाऊ रघुजीशी बोलून तिच्याशी लवकरच लग्न करू इच्छित होता. पहिल्या नजरेतच तो कनकच्या प्रेमात पडला आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरणार नाही. ती वरच्या भागात येऊन बरेच दिवस झाले होते. ती शांतपणे येत असे आणि शांतपणे परत जात असे. आत्तापर्यंत आरतीजींना कल्पना नव्हती. आज जेव्हा ती वरच्या मजल्यावर परतली, तेव्हा तिने कल्पनाही केली नव्हती की ध्रुव खाली असेल. ती तिच्या विचारांमध्ये हरवून डायनिंग हॉलमध्ये गेली आणि त्यानंतर जे घडले ते ध्रुवच्या मनात तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करायला पुरेसे होते. ती तिच्या खोलीत परत जाण्यापूर्वीच आरतीजींनी तिला हाक मारली. "अरे इकडे ये कनक बेटा." आरतीजींच्या शब्दांमधील गोडवा पाहून ध्रुव आश्चर्यचकित झाला. "ही मुलगी?" त्याने हळुवारपणे विचारले. "ती माझी भाची आहे आणि माझ्या सुमितच्या मित्राची, नीरजची भावी वधू आहे." आरतीजींनी उत्तर दिले. आरतीजींचे शब्द ऐकून त्यालाही तसेच वाटले. जणू काही संपूर्ण प्रजापती मेन्शन हलले आणि त्याच्यावर कोसळले. त्याला विश्वासच बसत नव्हता आणि तो समोरच्या खुर्चीवर बसलेल्या तिच्याकडे पाहत राहिला. तिची नजर खाली होती, पण कनकच्या आतला गोंधळ कोणालाच कळत नव्हता. ती आरतीजींच्या शब्दांमध्ये पूर्णपणे अडकली होती. "नीरजची वधू?" ध्रुव अचानक उभा राहिला. "अरे कुठे? जेवण तर कर. आणि तरीही तू काहीतरी बोलायला आला होतास ना?" रघुजींनी आश्चर्याने विचारले. "नाही भाऊ, आता काही गरज नाही. आणि मी ऑफिसमधून परत आल्यानंतर जेवलो आहे, म्हणून आता मला भूक नाही." तो हळुवारपणे म्हणाला आणि उठून निघून गेला. कनक तिचे ओठ दाबून अनिच्छेने तिच्या प्लेटमधील चम्मच हलवत असताना तिचे मन अजूनही खूप गोंधळलेले होते. जेवण संपल्यानंतर ती आरतीजींकडे आली. "मासी, तुम्ही म्हणालात की मी नीरजची भावी वधू आहे, पण मला ते माहीत नव्हते." ती संकोचून म्हणाली. आरतीजी हसत म्हणाली, "तुला इथे बोलवण्याचा माझा उद्देश हाच होता. नीरज एक चांगला माणूस आहे. त्याने त्याच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर टाकली. मी त्याला तुझा फोटो दाखवला आणि तो पाहताच तो तुझ्या प्रेमात पडला. त्याचा खूप मोठा व्यवसाय आहे आणि तो आमच्यासोबत भागीदारीत देखील येणार आहे. पण या लग्नानंतर मी तुझ्या आईला आधीच या लग्नासाठी विचारले होते आणि दीदीने हो म्हटले आहे. पण नीरज म्हणाला, काकू फक्त एक फोटो चालणार नाही. मला त्या मुलीला प्रत्यक्ष पाहायचे आहे. म्हणूनच मी तुला इथे बोलावले आणि काल तुला भेटण्याची व्यवस्था केली. तुला पाहताच तो तुझ्या प्रेमात पडला आहे. तो आधीच लग्नासाठी तयार झाला आहे आणि शक्य तितक्या लवकर तुझ्याशी लग्न करू इच्छितो. तुझ्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचे कोण असू शकते? तू एका चांगल्या श्रीमंत कुटुंबात जाऊन राज्य करावेस अशी माझी मनापासून इच्छा आहे. जर हे लग्न झालं तर विचार कर, माझ्या बहिणीचे केवढे मोठे ओझे हलके होईल. तिला तुझी खूप काळजी वाटत होती." आरतीजी हळू आवाजात म्हणाली. आरतीजी आता ज्या आवाजात बोलत होती तो फक्त तिच्या प्रियजनांसाठीच वापरत असत. तोच हळू आवाज होता. पण जेव्हा ती ध्रुव आणि तिच्या कुटुंबाला पाहत असे तेव्हा कुठून तरी तिच्या मनात इतका द्वेष यायचा हे तिला देखील माहीत नाही. कनकला आरतीजींची खरी बाजू कोणती हे कळत नव्हते आणि नीरजबद्दल बोलायचे झाले तर तिला तो पहिल्या नजरेतच आवडला नव्हता. त्याची नजर तिला खूप घाणेरडी वाटली होती. मग काहीही न बोलता ती तिच्या खोलीत आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती विद्यापीठातून परतली तेव्हा ध्रुव अजूनही घरीच होता. "तू इथे काय करायला आली आहेस? इथून निघून जा. मला खोटे बोलणारे आणि कपटी लोक अजिबात आवडत नाहीत." ध्रुव कठोरपणे म्हणाला. "माफ करा, मी खोटे बोलण्याचा विचार केला नव्हता, पण मला तुमची मुले खूप आवडली. मला भीती वाटत होती की मी आरती मासीची भाची आहे हे कळल्यानंतर तुम्ही मला त्यांना भेटण्यापासून रोखाल. म्हणूनच मी खोटे बोलले. कृपया मला माफ करा." ती बोटे चोळत म्हणाली. ध्रुव तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यातील राग पाहून ती क्षणभर गप्प राहिली. तुझ्या मासीने तुला हे सर्व करायला सांगितले असेल, बरोबर? आणि आता आणखी एक खोटे. तू हे सर्व समोर आलं आहे. तिला फक्त मला दुखवण्याची संधी हवी आहे. मला दुःखात पाहून तिला खूप आनंद मिळतो. आणि बघ, आज ती किती निश्चिंत होती. म्हणूनच ती लगेच नीरजबद्दल बोलली. "तुम्ही दोघांनीही मला दुखावण्याचा कट रचला नव्हता का?" तो कडकपणे म्हणाला.
नाही, मी देवाची शपथ घेते, असं नाहीये. मी वाईट हेतूने काहीही केलं नाही. जर तसं असतं तर मी तुमच्या मुलांशी इतकं प्रेमाने वागले नसते. मला मुले खूप आवडतात. म्हणूनच मी तुमच्या पोर्शनमध्ये आले. तुमच्या द्वेषाच्या भीतीने मी फक्त सत्य लपवलं. त्याशिवाय माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मला माफ करा आणि मला मुलांना भेटू द्या. तिने हात जोडून विनंती केली. नाही, मी तुमच्यासारख्या कपटी लोकांना माझ्या मुलांजवळही येऊ देणार नाही. प्लीज, ती वेदनेने म्हणाली. पण ध्रुवने तिचा हात धरला आणि तिला बाहेर ढकलले. ती डोळ्यात अश्रू घेऊन खाली आली. तिचे मन खूप दुःखी होते. इतक्या कमी वेळात तिने त्या मुलांशी खूप जवळीक साधली होती. आणि दुसरीकडे मुलेही तिच्यासाठी खूप दुःखी होती. त्याने त्याच्या मुलीला कसे तरी सांत्वन दिले होते. पण दक्ष स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो अजूनही सतत रडत होता. तो सोफ्यावर डोके धरून बसला. दुसऱ्या दिवशी त्याने एका मोलकरणीची जाहिरात दिली आणि त्यांना मुलाखतीसाठी ऑफिसमध्ये बोलावले. पण त्याने त्यांच्यापैकी एका मुलीची निवड केली आणि तिला घरी आणले. तिला सर्व काही समजावून सांगितल्यानंतर तो ऑफिसला परत गेला आणि संध्याकाळी परत आला तेव्हा मुले घाणेरडी फिरत होती आणि संपूर्ण घर गोंधळलेले होते. तू किमान घर स्वच्छ करायला हवे होतेस. त्याने त्या आयाला फटकारले आणि म्हणाला, मी फक्त मुलांची काळजी घेण्यासाठी इथे आहे. तुम्ही साफसफाईसाठी दुसऱ्या कोणाला तरी ठेवू शकता. मी मोलकरीण नाही. त्या आयाने स्पष्ट उत्तर दिले आणि तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. सिया एक धीरगंभीर मुलगी होती म्हणून ती शांतपणे बसली आणि तिच्या खेळण्यांची खेळत राहिली. पण मध्येच तिला वाईट वाटले आणि ती रडायला लागली. एके दिवशी तो तिच्यासोबत टेरेसवर उभा होता. कणक खाली लॉनमध्ये उभी असलेली पाहून ती तिला हाक मारू लागली. ध्रुव रागाने तिला आत घेऊन गेला आणि सोफ्यावर बसवून तिला ओरडू लागला आणि सिया घाबरून रडू लागली. त्याने तिला फटकारले होते आणि झोपवले होते. पण ती झोपेतही रडत होती. तिला असे उचकी मारताना पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. पण तो त्याच्या मुलांना मोठ्या वेदनांपासून वाचवण्यासाठी हे छोटेसे दुःख देत होता. त्याच्यासाठी कनक ही तिच्या मावशीसारखीच होती. त्याला लहानपणापासूनच एकटेपणाचा सामना करावा लागला होता. तो फक्त 2 वर्षाचा असताना त्याची आई वारली होती. नंतर तो त्याच्या मोठ्या भावासोबत आणि त्याच्या वडिलांसोबत वाढू लागला. पण त्याचा मोठा भाऊ त्याचा सावत्र भाऊ होता. तरीही तो ध्रुवशी चांगले वागला. पण जेव्हा ध्रुवचा मोठा भाऊ रघुचे लग्न झाले आणि जेव्हा आरतीजी वधू म्हणून घरी आली तेव्हा 5 वर्षाच्या ध्रुवला असे वाटले की त्याला आई मिळाली आहे. तो नेहमीच आरतीजींच्या मांडीवर जाण्याचा प्रयत्न करत असे आणि तिच्या भोवती फिरत असायचा. पण आरतीजींनी त्याला कधीही मनापासून स्वीकारले नाही. हळूहळू रघुवीर, जो पूर्वी ध्रुवशी चांगले वागायचा, तोही त्याच्या पत्नीच्या आगमनानंतर बदलला आणि नंतर आरतीजींच्या प्रभावाखाली विचार न करता त्याला बोर्डिंगमध्ये पाठवले. जरी त्याचे वडील प्रतापजींनी त्याला विरोध केला होता, परंतु आता त्यांच्या घरात त्यांचे फारसे चालत नव्हते. त्याने बोर्डिंगमध्ये 8 वर्ष घालवली आणि तो खूप हुशार विद्यार्थी होता. पण त्याला एकांत आवडू लागला आणि जेव्हा जेव्हा तो महिनाभर सुट्टीवर हवेलीत येत असे तेव्हा तो आरतीजींना तिच्या मुलावर प्रेम करताना पाहून त्याच्या मनात एक इच्छा निर्माण व्हायची. त्याचे मन तिने एकदा त्याच्याशी प्रेमाने बोलावे अशी इच्छा करत असायची. पण आरतीजी खूप कठोर मनाच्या होत्या. ती कशी प्रेम करू शकते? उलट ती त्याचा द्वेष करत होती आणि ती ते व्यक्त करण्यात मागे पुढे पाहत नव्हती. आणि आता प्रतापजींनी त्याच्या द्वेषाची परतफेड केली होती. यावेळी त्याला त्याच्या मुलाच्या डोळ्यात वेदना जाणवू लागल्या आणि त्याच्या मनात राग येऊ लागला. त्याने त्याच्या सुनेला काही वेळा समजवण्याचा प्रयत्नही केला. पण आरतीजींनी त्याला द्वेषाने गप्प केले. नंतर काही काळानंतर त्याचे वडीलही गेले आणि तो उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला. तेथून परत आल्यावर त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. पण तीही त्याच्यासोबत जास्त काळ राहिली नाही. ती ध्रुवसोबत होती कारण त्याच्याकडे पैसे होते. पण काही काळानंतर तिला जाणवू लागले की या घरात फक्त आरतीजींचं राज्य आहे आणि ध्रुव तिथे एका पाहुण्यासारखा आहे, ज्याला काहीच महत्त्व नाही. म्हणूनच ती ध्रुवला काहीतरी कारण सांगून सोडून गेली आणि त्यानंतर ध्रुवने ठरवले की तो कधीही त्याच्या आयुष्यात कोणत्याही महिलेला सामील करणार नाही. पण मग कणक त्याच्या आयुष्यात आले आणि तो पुन्हा एकदा आयुष्य जगू लागला. पण ती देखील फसवणूक करणारी निघाली. माहीत नाही त्याच्या आयुष्यात फक्त फसवणूक का लिहिलेली होती. जेव्हा तो भूतकाळातून वर्तमानात परत आला तेव्हा त्याचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. तो अश्रू पुसत खिडकीजवळ आला आणि त्याच्या आतली अस्वस्थता कमी करण्यासाठी खोल श्वास घेऊ लागला. पण तो वाढतच गेला. मग त्याची नजर नीरज आणि कनकवर पोर्चकडे जाताना पडली आणि त्याला धक्काच बसला. तो पटकन खाली आला आणि मोलकरणीला मुलांकडे पाठवून त्याच्या मागे गेला.
नीरजची गाडी एका क्लबसमोर थांबलेली पाहून तो ओठ दाबूनच राहिला. मग पार्किंग क्षेत्रात गाडी पार्क केल्यानंतर तो आत आला आणि तिथे मास्क पार्टी चालू असल्याचे त्याला दिसले. त्याने एका ठिकाणाहून मास्क उचलला आणि पटकन आत शिरला. त्याची नजर कनकला शोधत होती आणि लवकरच त्याला ती सापडली, कारण ती तिथे पूर्ण भारतीय पोशाखात एकटीच होती. तिच्यावर लक्ष ठेवून तो एका बाजूला गेला. काही वेळाने नीरज कनकचा हात धरून सीडीकडे गेला आणि तोही पटकन त्याच्या मागे गेला. जेव्हा कॉरिडॉरवर पोहोचले तेव्हा दोघेही गायब झाले होते. त्याने घाबरून इकडे तिकडे पाहिले आणि त्यांना शोधू लागला. नीरज, जर तू तिच्याशी काही वाईट करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला सोडणार नाही, तो मनातल्या मनात नीरजला हे म्हणाला आणि पुढे गेला. तो विसरला होता की ती नीरजची मंगेतर आहे. त्याला फक्त एवढेच आठवले की ती नीरजसारख्या वाईट चारित्र्याच्या व्यक्तीसोबत आहे. काही वेळाने त्याला एका खोलीतून ओरड ऐकू आली. दार उघडले आणि कनक वेड्या अवस्थेत बाहेर धावत आली आणि त्याच्याशी जोरात धडकली. नीरज, जो दारू पिऊन होता, तो तिच्या मागे होता. अरे, ही माझी मालमत्ता आहे, नीरज अडखळल्या शब्दात म्हणाला. त्याने हे बोलताच त्याने एका हाताने कनकला पाठीमागे धरले आणि नीरजच्या नाकावर जोरात एक मुक्का मारला. नीरज थरथर कापत जमिनीवर पडला होता आणि बेशुद्ध झाला होता. चल, इथून निघूया. ध्रुव पटकन तिचा हात धरून बाहेर पडला. तो तिला गाडीजवळ घेऊन गेला. त्याचा मास्क काढला, तिचा खांदा धरला आणि तिला गाडीला घट्ट चिटकवले आणि तिच्या डोळ्यात पाहिले. तो म्हणाला, तुझ्यात काही समज नाही का? जर तू त्याचे मंगेतर आहेस तर तू मध्यरात्री क्लबमध्ये त्याच्यासोबत असे नाचायला येशील का? तुझ्यासारख्या मुलींना काहीच लाज वाटते की नाही? त्याला कळत नव्हते की तो इतका रागावला का होता. ती उचकीने श्वास घेत होती. रडत रडत तिने हातांनी तोंड लपवले. मी निर्लज्ज नाहीये. मासीने मला जायला सांगितले होते. मला यायचे नव्हतेच, पण मी काय करू शकते? तिने मला खूप जबरदस्ती केली आणि म्हणाले की तुम्ही दोघे लग्न करणार आहात, म्हणूनच तुम्ही दोघांनी एकटे वेळ घालवा. आणि नीरज म्हणाला होता की आपण जेवणासाठी हॉटेलमध्ये जाऊ, पण तो मला इथे घेऊन आला. जर तुम्ही आज नसता तर माझे काय झाले असते कुणास ठाऊक. ती रडत रडत म्हणाली, देवाची कृपा आहे की मी टेरेसवर उभा होतो आणि तुम्हाला जाताना पाहिले. मला चांगलेच माहीत आहे की या माणसाची अनेक मुलींची अफेअर आहेत आणि तुझ्यासारख्या मुली, तू श्रीमंत माणूस पाहिला नाहीस की त्याच्या मागे धावू लागलीस. तो रागाने म्हणाला, तुला वाटतं का की तू मला काहीही बोलू शकतोस आणि मी ते ऐकत राहीन? मी अशी मुलगी नाहीये. मी ते सांगितलं आहे ना. मी श्रीमंत मुलांना फसवते ना. मी तुला फसवण्याचा प्रयत्न केला आहे ना. हा माणूस नीरज मला आवडला होता. तो रागाने म्हणाला, अरे खरंच? तू दिसतेस तितकी निष्पाप नाहीस, मला इतकं माहीत आहे. शेवटी तू कुणाची भाची आहेस? तू काहीतरी प्लॅन केला असेल ना. तसे तुझ्या माहितीसाठी मी तुला सांगतो की नीरज आधीच दुसऱ्याच मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जर तू हे नाते स्वीकारले नाहीस तर बरे होईल. ती म्हणाली, मला हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे मुली निर्णय घेत नाहीत. आरती मासी माझ्या आईशी बोलली होती आणि तिने हो म्हटले होते. तिने मान वाकवली आणि हळुवारपणे म्हणाली की मग तुझ्या आईला सांग नीरज कसा माणूस आहे. तो कठोर शब्दात म्हणाला. त्यावर ती म्हणाली, मी तिला नक्कीच सांगेन. आज त्याने माझ्याशी जे काही केले आहे ते मी नक्कीच सांगेन. तिने रागाने आपले अश्रू पुसत म्हटले आणि नंतर गाडीचा दरवाजा उघडला आणि मोठ्या अधिकाराने पुढच्या सीटवर बसली. तिच्या कृत्यावर तो थोडा वेळ आश्चर्यचकित झाला आणि नंतर डोके हलवत दुसऱ्या बाजूला आला आणि गाडी सुरू केली. तुला माझी भीती वाटत नाही का? मीही एक पुरुष आहे, तो गाडी चालवताना गंभीरपणे म्हणाला. एक स्त्री पहिल्याच भेटीत पुरुषाला ओळखते. स्त्रियांना अतिरिक्त 6वे इंद्रिय असते. तिला माहीत असते की तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषाची नजर कशी आहे. मी तुझ्या नजरेत फक्त स्वतःबद्दलचा आदर पाहिला आहे, म्हणूनच मी तुला घाबरत नाही. आणि नीरजची नजर मला तरीही घाणेरडी वाटली होती. ती रडणाऱ्या शब्दात म्हणाली, अरे रिअली? जेव्हा तुला त्याची घाण नजर कळली होती तेव्हा सहमत होण्याची काय गरज होती? तू ते स्पष्टपणे नाकारू शकली असतेस. तो चेहरा करत म्हणाला, मी तुला सांगितले होते की मी असहाय्य आहे आणि तुला कसे कळेल की आम्ही मुली किती असहाय्य आहोत. कधी कधी आमचे काही गोष्टींवर नियंत्रण नसते आणि विशेषतः मध्यमवर्गीय मुलींसाठी त्यांचे पालक सर्व निर्णय घेतात. ती संघर्ष करत म्हणाली, काय विचित्र लोक आहेत. तो बडबडला आणि गाडीचा वेग वाढवला. जेव्हा ते प्रजापती हवेलीत पोहोचले तेव्हा कनक पटकन गाडीतून उतरली आणि आत गेली. दुसऱ्या दिवशी तिची आई देखील मुंबईत पोहोचली होती, कारण साखरपुड्याची तारीख निश्चित झाली होती आणि ती साखरपुड्याला उपस्थित राहण्यासाठी आली होती. आई, मला नीरजशी लग्न करायचे नाही. कृपया हा साखरपुडा थांबवा.
ती ओठ हलवत म्हणाली. ती म्हणाली की तू वेडी झाली आहेस का? सर्व कार्ड छापले आहेत आणि मी तुला विचारून हा निर्णय घेतला, बरोबर? सुनीताजींनी तिला विचारले. तू कधी मला विचारलेस? तू मला सांगितलेस की मी नाते निश्चित केले आहे. मला ती व्यक्ती आवडत नाही. तो खूप विचित्र माणूस आहे. ती रागाने म्हणाली. नीरजबद्दल असे बोलायला तुला लाज वाटत नाही का? तू काल काय केलेस? मी सुनीताला याबद्दल अजून काहीही सांगितले नाही. तुला माहीत आहे का, तुझ्या मुलीने काल रात्री माझ्या सावत्र दिराला क्लबमध्ये बोलावले होते आणि त्याने नीरजला मारहाण केली होती. ज्या दिवसापासून तुझी मुलगी इथे आली त्या दिवसापासून ती माझ्या सावत्र दिराला गुपचूप भेटत आहे. मला माहीत नाही की त्या दोघांमध्ये कसलं नातं आहे, पण सगळं माहीत असूनही मी लग्नासाठी तिचा हात मागितला आणि ती मला हे बक्षीस देत आहे. तुझी मुलगी स्वतः वाईट वळणाची आहे. आरतीजीने विष ओकले आणि ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. हे चुकीचे आहे. माझा ध्रुवशी काहीही संबंध नाही. मी फक्त त्यांच्या मुलासोबत होते. तू माझी भाची आहेस म्हणूनच मी हे सर्व माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. कृपया तुझ्या मुलीला शांतपणे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तयार होण्यास समजावून सांग. नाहीतर तुला माहीत आहे नीरज खूप रागीट आहे. त्याच्या समाजात आदर आहे. जर हा साखरपुडा झाला नाही तर त्यांचा आदर तमाशा बनेल आणि मग मी त्याला काय उत्तर देऊ? त्याने माझ्या हातात सर्वस्व दिले आहे. आरतीजी कठोर शब्दात म्हणाली. मी त्या नीरजशी कधीच लग्न करणार नाही. त्याचे दुसऱ्या कुणाशी तरी प्रेम संबंध आहेत आणि तुला माहीत आहे की त्याने माझ्यावर जबरदस्ती. ती तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच सुनीताजींनी तिला जोरात थप्पड मारली. ती तिच्या आईकडे गालावर हात ठेवून पाहत होती. पुढे एक शब्दही बोलू नकोस. मला खूप लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस. आरती दीदीने आधीच तुझ्या कृत्यांबद्दल मला सांगितले होते. मी तुला असे वाढवले नाही की तू अशा प्रकारे एकट्या पुरुषांना भेटत राहतेस. सुनीताजी म्हणाली. आईचे बोलणे ऐकून ती स्तब्ध झाली. म्हणजे आरतीजीला ती वरच्या भागात जायची हे सर्व माहीत होते. मी त्याला भेटत नाही. तो घरी आला की मी माझ्या खोलीत परत येत असे. मी तुला कसे पटवून देऊ की मी तिथे फक्त त्यांच्या मुलासाठी जायचे. तुला माहीत आहे मला मुले किती आवडतात. आईच्या संशयाने ती हैराण झाली आणि ती स्पष्टीकरण देऊ लागली. पण सुनीताजी आणि आरतीजीने तिचे ऐकले नाही. ध्रुव खूप अस्वस्थ होत होता. त्याला हा साखरपुडा थांबवायचा होता, कारण त्याला माहीत होते की नीरज चांगला मुलगा नाही. नीरज आणि सुमितचे अनेक मित्र होते आणि ते दोघेही चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते. जरी तो कनकशी खोटे बोलण्यामध्ये तिच्यावर रागावला होता, तरीही तो तिचे आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हता. आणि मग त्याने मनात दृढ निश्चय केला की तो नीरजला उघड करेल, कारण आता साखरपुड्याऐवजी थेट लग्नाची चर्चा होती आणि कनकसारख्या गोड आणि निष्पाप मुलीने हे सर्व सहन करावे असे त्याला वाटत नव्हते. म्हणून त्याने लग्नाच्या दिवशीच नीरजला उघड केले आणि सर्व पाहुणे नीरजकडे पडलेल्या नजरेने पाहत होते. तर आरतीजी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. सुनीताजी तिच्या मुलीकडे शांतपणे पाहत होत्या. तिने खूप प्रयत्न केले होते, खूप विनवणी केली होती की ती व्यक्ती तिच्यासाठी योग्य नाही, पण तिच्या स्वतःच्या मुलीचे ऐकण्याऐवजी ती तिच्या बहिणीचे ऐकत राहिली, जी नेहमीच स्वार्थी होती. दुसऱ्या दिवशी सुनीताजी तिच्यासोबत परतल्या. आई आणि मुलगी त्यांच्या बॅगा उचलून प्रजापती हवेलीतून निघून गेल्या आणि आरतीजींना त्यांचा ड्रायव्हरसोबत पाठवण्याची गरजही वाटली नाही. आरतीजींनी वादळ निर्माण केले होते. ती रघुवीरजींकडे फक्त एकच मागणी करत होती की ध्रुवला या घरातून हाकलून लावावे. तर रघुवीरजी सोफ्यावर असहाय्यपणे बसले होते. आरतीचे बोलणे ऐकून रघुजीने मान वर केली आणि त्याच्या धाकट्या भावाकडे पाहिले. तो निर्णय देण्यासाठी त्याला खूप वेळ लागला होता. आज त्याच्या भावाच्या उदास डोळ्यांनी आणि उजाड आयुष्याने तो निर्णय घेण्यासाठी त्याने एक क्षण घेतला. ती तुझी इच्छा आहे. तू हे घर सोडू शकतेस, पण माझा भाऊ इथून कुठेही जाणार नाही. तुला कदाचित माहीत नसेल की आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त ध्रुवच्या आईमुळे आहे, नाहीतर मी शून्य होतो. माझे वडील ध्रुवच्या आईच्या ऑफिसमध्ये एक साधा कामगार होते आणि ही सर्व मालमत्ता ध्रुवच्या आईची आहे. आणि म्हणूनच ही संपत्ती, ही मालमत्ता ध्रुवची आहे. मला काही अधिकार नाही, ना तुला ना तुझ्या मुलांना. जर तुला हे सर्व सोडावं लागलं तर ठीक आहे. मीही तुझ्यासोबत आपल्या त्या घरात येईल, जिथे मी आधी राहत होतो. तुला काय वाटतं? रघुवीर अगदी शांत स्वरात म्हणाला. आरती त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. तू विनोद करत आहेस, बरोबर रघु? हे सगळं माझ्या मुलाचा वाटा आहे ना? आरतीजींनी काहीशा आशेने विचारले. फक्त तेवढाच वाटा? माझ्या मेहनती इतका? पण तू कदाचित विसरत आहेस, 2 वर्षापूर्वी माझी संपूर्ण कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. रघुने ती पुन्हा या स्थितीत आणली आहे.
मी पुन्हा शून्य होतो. ध्रुवच्या मेहनतीमुळे कंपनी पुन्हा उभी राहिली आणि तुला हवे असेल तर तू कागदपत्रे पाहू शकतेस. त्याच्या आईने मरण्यापूर्वी ही सर्व मालमत्ता ध्रुवच्या नावावर केली होती आणि कदाचित तिला माझ्यासारख्या वाईट माणसाचे हेतू समजले असतील. मी हे रहस्य उघडण्यात वर्षानुवर्ष लावलीत, पण हीच वास्तविकता आहे. माझा वाटा माझ्या वडिलांचे एका परिसरातील 3 खोल्यांचे छोटे घर आहे. रघुजी बोलत राहिले. आणि आरतीला असे वाटत होते की जणू पृथ्वी फिरत आहे. आजपर्यंत ती ज्या मालमत्तेला आपली मालमत्ता मानत होती त्यात तिचा कोणताही वाटा नव्हता. ध्रुव संपूर्ण प्रकरणात शांत उभा होता आणि त्याच्या वागण्यावरून असे स्पष्ट होते की त्याला खूप दिवसांपासून सत्य माहीत होते, कारण त्याच्या मॅनेजरने त्याला हे सगळे सांगितले होते. पण आजपर्यंत त्याने त्याच्या चांगुलपणामुळे त्याने कोणालाही सांगितले नव्हते. आरतीला स्वतःवर ताबा ठेवता येत नव्हता. तिला असे वाटत होते की ध्रुवचा जीव घ्यावा आणि तिने सर्व प्रकारच्या वकिलांसोबत बोलण्याचा प्रयत्नही केला. सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की रघुजींचा या मालमत्तेवर कोणताही वाटा नाही. आरतीजी तिचे डोके धरून बसली. तिला ध्रुवला या घरातून हाकलून लावायचे होते, पण आता तिला वाटत होते की तिची स्वतःची शक्ती तिच्या हातातून निसटत आहे. ध्रुव लायब्ररीत प्रवेश करताच रघुजींनी त्याच्या हातातला सिगारेट विझवला आणि त्याच्यासमोर हात जोडून म्हटले, मला माफ कर. मी आजपर्यंत तुला कधीही तुझे हक्क दिले नाहीत. मला कदाचित भीती वाटत होती की हे विलासी जीवन माझ्यापासून हिरावून घेतले जाईल. मी माझे आयुष्य अत्यंत गरिबीत घालवले आणि जेव्हा तुझ्या आईने माझ्या वडिलांशी लग्न केले आणि माझ्या वडिलांसोबत तिनेही मला मनापासून दत्तक घेतले आणि मला तिच्या मोठ्या घरात आणले, तेव्हा मला असे वाटले की मी हवेत उंच उडत आहे. पण तुझ्या आईच्या मृत्यूनंतर मला वाटले की आता जर मी आरतीला सत्य सांगितले तर सर्व काही माझ्या हातातून निसटून जाईल आणि आरतीही मला सोडून निघून जाईल, कारण तिला कदाचित एखाद्या गरीब माणसासोबत राहायचे नसेल. म्हणूनच मी ते लपवत राहिलो. तुझ्या भावाला माफ कर. तो रडत म्हणाला. कृपया भाऊ, मला असे लाजवू नकोस. तो रडत रडत म्हणाला आणि लगेच त्याचा हात धरला. त्याने प्रेमाने त्याला छातीशी मिठी मारली. जणू काही त्याला त्याच्या हृदयात थंडावा जाणवला. तो त्याच्यापासून वेगळा झाला. रघुजीने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिले. मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतला आहे आणि मला माहीत आहे की हा निर्णय तुझ्या आयुष्यात खूप सहजता आणेल. भाऊ, मला सांग, मी तुझा प्रत्येक निर्णय स्वीकारायला तयार आहे. ध्रुव रघुजींचा हात धरत म्हणाला, मी तुझे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तुझ्यासाठी निवडलेली मुलगी जगातील सर्वोत्तम मुलगी आहे आणि तू पाहशील ती तुला स्वीकारेल. मी स्वतःसाठी निवड करताना चुकीचा निर्णय घेतला. मला आरतीच्या सवयींबद्दल माहिती होती, पण तरीही मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि तिला माझ्या आयुष्यात आनंदाने आणले. तुझ्यासाठी नाही, तर मला माहीत आहे माझा भाऊ त्याच्या मुलांसाठी लग्न करू इच्छितो आणि ती मुलगी मुलांना नक्कीच आईचे प्रेम देईल. रघुजींनी हे सांगितले आणि तो त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत निघून गेला. एका क्षणासाठी त्याच्या मनात कनकचा विचार आला, पण ती आरतीजींची भाची असल्याने तो तिला आपल्या आयुष्यात समाविष्ट करू शकत नव्हता. म्हणून त्याने शांतपणे रघुजींना हो म्हटले. आज एका हॉटेलमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता आणि त्याचे लग्न तिथेच होते. जेव्हा त्याने मंडपात प्रवेश केला तेव्हा त्याने कनकला पाहिले. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि तिच्याकडे पाहू लागला. रघुजी हसले आणि मान हलवली आणि शांतपणे लग्नाच्या विधी करू लागले. काही वेळाने ती त्याची पत्नी झाली. सुनीताजी, तिचे आजोबा आणि तिचे दोन्ही भाऊ या लग्नात उपस्थित होते, पण आरतीजींनी या लग्नात सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता आणि कदाचित तिला हे देखील माहीत नव्हते की त्यांचे कनकशी लग्न होणार आहे. आता घरी गेल्यावर कोण जाणे कोणते वादळ येणार होते. काही वेळाने निरोप देऊन तिला घरी घेऊन जाण्यासाठी गाडी निघाली. संपूर्ण प्रवास शांतपणे पूर्ण झाला होता. घरी पोहोचल्यानंतर त्याने तिचा हात धरला. ते दोघे त्यांच्या भागात आले तेव्हा घरात एक मोलकरीण मुलांसोबत होती. त्यांना एकत्र पाहून मोलकरीण उभी राहिली आणि मग पटकन खाली धावली. कनकला पाहताच सिया आनंदाने किलबिलाट करू लागली आणि तिच्याकडे धावत आले आणि तिच्या पायांना आलिंगन घातले. कनक गुडघ्यांवर बसली आणि तिला मिठी मारली आणि तिच्या चेहऱ्यावर आणि कपाळावर चुंबन घेतले. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. मग तिने कनकला आपल्या मांडीवर घेतले आणि खोलीकडे गेली आणि बेडवर बसल्यानंतर तिने वाकून दक्षचे चुंबन घेतले. काही वेळाने जेव्हा सिया देखील झोपी गेली तेव्हा ती उठली आणि कपडे बदलण्यासाठी गेली. कपडे बदलल्यानंतर ती परत लाऊंजमध्ये आली तेव्हा ध्रुव सोफ्यावर बसून त्याच्या लॅपटॉपमध्ये व्यस्त होता. मी तुला कॉफी बनवून देऊ का? ती जवळ येत म्हणाली. तेव्हा त्याने डोके वर करून तिच्याकडे पाहिले आणि मग लॅपटॉप बंद करताना तो म्हणाला,
काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुला माहीत असायला हव्यात. जर तू माझ्या मुलांसोबत तुझ्या मासीसारखं काही करण्याचा प्रयत्न केलास तर मी माझ्या भावासारखं माझ्या मुलांसोबत अन्याय होऊ देईल असे समजू नकोस. ज्या दिवशी माझी मुले तुझ्यामुळे अडचणीत येतील किंवा तुझ्यामुळे त्यांना काही त्रास झाला, तो दिवस या घरात तुझा शेवटचा दिवस असेल. दुसरे म्हणजे सर्वप्रथम आपल्यात पती पत्नीचं नातं राहणार नाही. आणि जरी ते झालं तरी कोणत्याही भ्रमात राहू नकोस, कारण मी माझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तुझ्याकडे येईल. मला नेहमीच कपटी लोकांचा तिरस्कार आहे, प्रेमाचा नाही. तू माझ्या मुलांच्या जवळ कपटाने आलीस आणि मी माझ्या मुलांसाठी लग्न केले, पण माझ्याजवळ तुझी स्थिती फक्त एका आयासारखी आहे. तो स्पष्ट शब्दात बोलत राहिला. त्याच्या शैलीने कनकचे हृदय फाटले आणि ती वेदना तिच्या डोळ्यात ओलाव्याच्या रूपात भरून येऊ लागली. ध्रुव क्षणभर स्तब्ध झाला, पण दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. नजर हटवली, लॅपटॉप उचलला आणि दुसऱ्या खोलीकडे निघाला. तेव्हा त्याला मागून कनकचा आवाज ऐकू आला. तू जे काही बोललास ते मी स्वीकारते, पण एक गोष्ट मला मान्य नाही. जेव्हा तू माझ्या जवळ येशील तेव्हा तुझ्या भावनांना शांत करायला येऊ नकोस. ज्या दिवशी तुझ्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम फुलेल त्या दिवशी माझ्याजवळ ये, नाहीतर मी तुला माझ्या बोटालाही स्पर्श करू देणार नाही. तुझ्या इतर सर्व अटी मला मान्य आहेत. जर माझ्यामुळे तुझ्या मुलांना त्रास झाला असेल तर मी त्या दिवशी स्वतः हे घर सोडून जाईन. हे बोलल्यानंतर ती थांबली नाही, कारण तिच्या घशात अश्रूंचा गोळा अडकू लागला आणि तिला ध्रुवसमोर रडायचे नव्हते. म्हणून स्वतःला सावरत ती मुलांच्या खोलीकडे निघाली. तोही डोके हलवून खोलीकडे निघाला. त्यांचे लग्न होऊन 7 दिवस निघून गेले आणि त्या 7 दिवसात तिने संपूर्ण खोलींना एका घरात रूपांतरित केले होते. नेहमीच ओसाड असलेला तो भाग आता आनंदाने भरलेला दिसत होता. ऑफिसमधून घरी आल्यावर त्याची मुले हसताना आणि आनंदाने किलबिलाट करताना पाहून त्याचा सर्व थकवा निघून जायचा. जोपर्यंत तो मुलांमध्ये व्यस्त असायचा तोपर्यंत ती स्वयंपाकघरात व्यस्त असायची आणि नंतर त्याच्यासाठी जेवण बनवल्यानंतर ती तिच्या खोलीत जायची. दोघेही क्वचितच भेटायचे. आज तो जेवायला आला होता आणि त्याला पाहून आरतीजी अस्वस्थपणे बाजू बदलू लागल्या. पण यावेळी ती काहीही बोलू शकत नव्हती, कारण जेव्हापासून तिला हे कळले आहे ध्रुव हा बॉस आहे, ती काहीच बोलू शकत नव्हती. काही वेळाने ध्रुव रघुवीरजींसोबत उठला आणि अभ्यासिकेत गेला आणि ती मोलकर्णीसोबत भांडे आवरू लागली. तेव्हा आरतीजींनी तिला थांबवले. इतक्या मोठ्या घराची मालकीण झाल्यानंतर तू खूप आनंदी असशील. आरतीजींच्या बोलण्यात एक खळबळ होती. तू आनंदी नाहीस मासी? आता मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. तू माझे लग्न निरशी करून देत होतीस, जेणेकरून मी नेहमीच तुझ्या जवळ राहू शकेन. आता मी तुझ्याच घरात तुझ्या आणखी जवळ राहू लागले आहे. मग तू का आनंदी नाहीस? तू आभारी असायला हवे की तुझे सर्व अतिरेक सहन करूनही तो कधीही काहीही बोलला नाही. आणि ज्या दिवशी त्याला कळले की ही मालमत्ता त्याची आहे, जर त्याला हवे असते तर तो तुला त्याच्या घरातून हाकलून देऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही. तू त्याचे आभार मानले पाहिजेस. पण तू अजूनही तुझ्या मनात द्वेष बाळगत आहेस. तू इतका द्वेष कसा करू शकतेस? मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही की तू माझ्या आईची बहीण आहेस. तू माझ्या आजोबांची मुलगी आहेस, इतरांचे अश्रू पुसणारे आजोबा. तू नेहमीच माझा आदर्श होतीस. माझी आई तुझ्या इतकी शिक्षित नव्हती, पण तरीही ती नेहमीच माझ्या आजोबांचे आणि त्यांच्या शिकवणींचे पालन करत असे. जर कोणी आमच्या घरी आले तर आम्ही त्याला कधीही जेवल्याशिवाय जाऊ दिले नव्हते. अरे असू दे, आपल्या घरी एखादा अनोळखी माणूस आला तरी आपण प्रेमाने हात पुढे करतो. मग तू कोणावर प्रेम केलेस मासी? तो तुझ्या नवऱ्याचा भाऊ होता. तू रघु काकांवर प्रेम करत नव्हतीस का? करत होतीस ना? मग त्याच्या प्रेमासाठी त्यांच्या भावाला स्वीकारू शकली नाहीस का? ती कटू शब्दात बोलत राहिली आणि आज तिने खरोखरच आरतीजींना आरसा दाखवला होता आणि आरशात तिचा चेहरा खूप भयानक होता. तिला तिच्या चुका कळल्या होत्या, पण ती इतक्या सहजपणे तिची चूक स्वीकारणार नव्हती. दुसऱ्या क्षणी तिने मान हलवली आणि उपहासाने हसली. मला कुणावर प्रेम कसे करावे हे माहीत नाही, किंवा मी स्वतःला कुणाच्या तरी फायद्यासाठी बदलते, हे असे होणार नाही. आणि ध्रुवसारख्या व्यक्तीला मी माझा म्हणून स्वीकारू शकत नाही, जो माझ्या नवऱ्याचा सावत्र भाऊ आहे. जरी तो त्यांचा खरा भाऊ असता तरी मी त्याला स्वीकारले नसते. उलट मी त्याचा तिटकाराच केला असता. तो अजूनही सावत्र मुलगा आहे. माझ्या लग्नाच्या पुढच्याच वर्षी सुमितचा जन्म झाला. जरी देवाने मला माझे स्वतःचे मूल दिले नसते तरी मी कधीही त्या सावत्र मुलाला दत्तक घेतले नसते. माझ्याकडे इतके मोठे हृदय नाही. मी दुसऱ्यांच्या मुलांना माझ्या मांडीवर वाढवू शकेन. फक्त तुझ्याकडेच तितके मोठे हृदय आहे. ती इतक्या कटू शब्दात बोलली की कनकने पश्चातापाने मान हलवली.
ती सुधारू शकत नाही. लॉनच्या दारामागे उभा असलेल्या ध्रुवने वेदनाने डोळे मिटले. डोळे उघडताच त्याच्या गालावरून एक शांत अश्रू ओघळला. तो पटकन तिथून त्याच्या भागात आला. काही वेळाने जेव्हा त्याने दार उघडले तेव्हा त्याने मागे वळून पाहिले की कनक मुलांची काळजी घेत मोठ्या कष्टाने आत येत होती आणि गुबगुबीत दक्ष तिच्या मांडीवर झोपला होता. त्याने पटकन दक्षला तिच्या हातातून घेतले आणि आत जाऊन बेडवर झोपवले. मग तो शांतपणे बाहेर आला आणि टेरेसवर गेला. काही वेळाने त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात थांबला. ध्रुव, तू ठीक आहेस ना? तिने विचारले. त्याने हात झटकला आणि बाजूला जाऊ लागला. कृपया. ध्रुव, तुला काय झाले आहे? तू तिथून असा का आलास? ती काळजीने म्हणाली. तू इतकी चांगली होण्याचा प्रयत्न का करतेस? तुला वाटतंय का मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून? तो कटू शब्दात म्हणाला. तुला का वाटतंय की मी चांगलं बनण्याचं नाटक करत आहे? पण तू स्वतःला का वाईट बनवत आहेस? तू तसा नाहीस. मला माहीत आहे. जेव्हा तू मला दुखावतोस तेव्हा तुझ्या डोळ्यात जास्त वेदना दिसून येतात. आपण सगळं विसरू शकत नाही का? ती रडक्या आवाजात म्हणाली. तू दिलेल्या विश्वासघातानंतर मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. जर तुला खोटे बोलून माझ्या जवळ राहायचं असेल तर या नात्याचा पाया कसा मजबूत होईल? आणि जर मी म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते तरीही विश्वास करणार नाहीस? त्याच्या बोलण्याला उत्तर देताना ती रडणाऱ्या शब्दात बोलली आणि जणू त्याचे हृदय थांबल्यासारखे वाटले. तो वळला आणि तिच्याकडे पाहू लागला. मग त्याच्या ओठांवर एक विचित्र हास्य पसरले. हेही तुझे काही नवीन नाटक असेल ना? तसे नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. ओठ चिरडत ती म्हणाली की मी हे सर्व करू शकत नाही कारण ज्यांच्यावर मी विश्वास ठेवतो त्यांनी माझा विश्वास तोडला आहे. मी ते आता करणार नाही. मी ते कधीच करणार नाही. तो तिचा हात झटकून तिच्या बाजूला सरकला आणि आत गेला. अश्रूंनी तिचे गाल ओले होऊ लागले. तिचे डोळे भरून आले. मग तिच्या दुपट्ट्याच्या पल्लूने तिने अश्रू पुसले. ती शांतपणे आत गेली. त्यांच्या लग्नाला 1 महिना झाला होता. त्यांच्यात अजूनही कोणताही संबंध नव्हता. पती-पत्नी असूनही ते एकमेकांची अनोळखी लोकांसारखे राहत होते. आज सुनीताजी मुंबईत आल्या होत्या आणि त्या आरतीजींच्या भागात खाली होत्या. परवानगी घेऊन कनकही खाली आली. काही वेळ झाला तेव्हा सुमित आत शिरला आणि म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता 1,00,000 रुपये हवे आहेत. आणि त्याचवेळी तो खूप उद्धटपणे बोलला. सुमित बोलण्याचा हा कसला प्रकार आहे? आणि माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत. आरतीजी रागाने म्हणाल्या. अरे, तू कसली आई आहेस? तू तुझ्या मुलाला पैसे देत नाहीस? तुझ्यासारख्या आईने तर मरावे. तो इतक्या उद्धटपणे बोलला की आरतीजी धक्क्यामुळे वाईट स्थितीत होत्या. ती पुढे सरकली आणि त्याच्या तोंडावर थप्पड मारू इच्छित होती. पण त्याने आरतीजींचा हात धरला आणि त्यांना जोरात ढकलले आणि ती जमिनीवर पडण्यापूर्वीच ध्रुव आत शिरला आणि त्यांना पकडले आणि म्हणाला की तुझी माझ्या घरात घुसण्याची आणि माझ्या वहिनी आईवर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली? त्याने रागाने त्याच्या चेहऱ्यावर जोरदार थाप मारली. तुझ्यात इतके धाडस आहे की तू माझ्याशी असे वागतोस? सुमितनेही ओरडून म्हटले. आता मी तुझा असा असभ्यपणा अजिबात सहन करणार नाही. आणि जर तू हे सर्व पैशांसाठी केलेस, हो ना? मला हे चांगलंच माहीत आहे. तू नीरजसोबत जुगार खेळत होतास आणि त्या जुगारात तू पैसे हरलास. तू पैसे गोळा करायला आला आहेस ना? तुला 1,00,000ची गरज आहे. जा आणि माझ्या मॅनेजरकडून ते घेऊन ये. मी त्याला सांगेन. पण लक्षात ठेव, जर तू आजपासून असे काही करताना पकडला गेलास तर मी तुला या घरात येऊ देणार नाही. ध्रुव रागाने म्हणाला आणि सुमित बडबडत निघून गेला. तर आरतीजी निर्जीव दगडासारखी बसली होती. तू ठीक आहेस ना? दोन्ही पंजांवर जमिनीवर बसून तिच्या गुडघ्यांवर डोके ठेवून तो असे म्हणाला. आरतीजी त्याच्याकडे वेदनेने पाहत होती. जणू आजपर्यंत ती त्याला स्वतःचे समजू शकली नाही. तो तिचा आईसारखा आदर करत असे. त्याचे हात धरून तिने आपले डोके त्याच्यावर ठेवले आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. कृपया मला माफ कर, ध्रुव. आरतीजी रडक्या आवाजात म्हणाली. असे बोलू नकोस वहिनी आई. आणि मुलाची माफी मागणे चांगले दिसत नाही. तो आरतीजींचे अश्रू पुसत म्हणाला. तर आरतीजींनी त्याच्या छातीला मिठी मारली आणि वेदनेने आणखी रडाल्या आणि माफी मागत राहिल्या. सुनीताजी आणि कनकने तिला कष्टाने शांत केले. मग ते तिथेच बसले आणि रात्री उशिरापर्यंत बोलत राहिले. त्यानंतर ते वरच्या मजल्यावर त्यांच्या भागात आले. आणखी 2 दिवस गेले. कनक बहुतेकदा खालीच राहत असे. फक्त रात्रीच ती वरच्या मजल्यावर यायची. कारण आरतीजी सुमितची आठवण करून रडायची. कारण तो कसाही असला तरी तो तिचा मुलगा होता. पण त्या दिवसापासून तो घरी आला नव्हता. तो कुठे गेला होता हे माहीत नाही.
ध्रुवचे कनकशी वागणे आता चांगले झाले होते. तो पूर्वीसारखा व्यंग्य आणि शक्तीने बोलत नव्हता. आता ध्रुवची स्थिती बदलू लागली होती. आज त्याचे हृदय तिच्याकडे जाण्यासाठी तळमळत होते. तिचे सुगंधित अस्तित्व त्याला पहिल्यांदाच आकर्षित करत होते. आज पहिल्यांदाच त्याला तिच्याकडे पाऊल टाकावेसे वाटत होते. आज पहिल्यांदाच त्यांच्यात कोणतीही शंका किंवा भीती येत नव्हती. अगदी या क्षणी त्याला असे काहीतरी जाणवत होते जे या जादूसारखे होते. नात्याचा हक्क होता. काहीतरी होतं. मग समोर बेडवर पडलेली मुलगी, जी त्याची स्वतःची होती, जी त्याची पत्नी होती. आणि ध्रुव प्रजापतीला तिच्या जवळ जाण्यासाठी पूर्ण अधिकार होता. एक मजबूत पाऊल उचलत तो तिच्या जवळ गेला. तिच्या जवळ बसला आणि तिला काळजीपूर्वक पाहू लागला. तिचे गाल मंद प्रकाशात चमकत होते आणि तिच्या केसांमधून एक सौम्य सुगंध येत होता. जर तिच्याकडे पाहताना ध्रुवला स्वतःला खूप अस्वस्थ वाटत होते. त्याला त्याच्या घशात काटे येत असल्यासारखे जाणवत होते आणि अचानक तिच्या शेजारी झोपून डोळे बंद करून तो या तीव्र भावनांपासून स्वतःला दूर करू इच्छित होता. पण आज असे वाटत होते की ही गोष्ट देखील त्याच्यावर काहीच परिणाम करत नव्हती. अचानक तो थोडासा उठला आणि तिच्या दोन्ही बाजूंवर हात ठेवून आपला चेहरा तिच्याजवळ आणला आणि तिच्या चेहऱ्याकडे वाकून तिचे ओठ आपल्या पकडीत घेतले. काही क्षणांनी कनकने तिचे डोळे उघडले, कारण तिचा श्वास थांबला होता आणि तो तिच्यावर झुकलेला पाहून ती धक्कादायक अवस्थेत होती. तिला असे वाटत होते की तिचे हात आणि पाय निर्जीव होत आहेत आणि तिच्या कानात हृदयाचे ठोके ऐकू येत आहेत. तिने तिचा हात पुढे करून त्याच्या छातीवर ठेवला आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तो एक इंचही हलला नाही. खोली काही क्षण शांत राहिली. फक्त जड श्वासांचा आवाज येत राहिला. "तू काय करत आहेस?" ती म्हणाली, "स्वतःला सावर. मी तुला सांगितले होते की जोपर्यंत माझ्याबद्दल तुझ्या हृदयात प्रेम निर्माण होत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळ येऊ शकत नाहीस." ती तिचे शब्द पूर्ण करणारच होती तेव्हा ध्रुवने तिच्या ओठांवर बोट ठेवले. "जर मला माझ्या भावनांना शांत करण्यासाठी तुझ्याजवळ यायचे असते तर मी खूप आधी आलो असतो. हे माझ्या प्रेमाचे क्षण आहेत. तुझे प्रेम जे माझ्या हृदयात वाढत आहे, पण मी ते व्यक्त करण्यास घाबरत होतो. पण आता मी स्वतःला थांबवू शकत नाही. कदाचित तुला माझी जवळीक आवडत नसेल आणि कदाचित माझी जवळीक तुला वेदनांमध्ये बुडवेल. पण मी काय करू शकतो? मी भरकटत चाललो आहे. आज मी स्वतःवरचा ताबा गमावला आहे. आज मी स्वतःला थांबवू शकत नाही आणि जर मी आज स्वतःला थांबवले तर मी मरेन. आज मला थांबवू नकोस?" तो गंभीर शब्दात म्हणतो. तो पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर झुकतो आणि त्यावेळी तिने कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही. उलट पूर्ण इच्छेने तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. कारण तिने स्वतःला कितीही बेफिकीर दाखवले, ती त्याच्यापासून कितीही दूर राहिली तरी तिचे हृदय जाणते की ती स्वतः त्याच्यासाठी हताश आहे. तिच्या मनाला तिच्या नवऱ्याचे प्रेम, जवळीक आणि हक्क हवे होते. तिचे मन नेहमीच असे म्हणत होते की तो तिच्यासाठी आसुसलेला असावा. आज तिला बरे वाटत होते की तो स्वतः तिच्याकडे आला आणि आता जेव्हा तो स्वतः आपले प्रेम व्यक्त करत होता, तेव्हा सर्व तक्रारी पुसून टाकल्यानंतर ती तिच्या नवऱ्याला स्वतःपासून का दूर करेल? तो तिला ढगासारखा झाकत राहिला. "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पहिल्या नजरेतलं प्रेम. ते प्रेम जे मला कधीच जाणवले नाही. ते प्रेम जे मी नेहमी शोधत होतो. तू मला पहिल्यांदाच मोहित केलेस आणि तेव्हापासून मी तुला स्वीकारू इच्छित होतो. पण काही गैरसमज निर्माण झाले. पण आज सर्व काही संपले आहे." तिच्या कानात गोड कुजबुजत तो त्याच्या आणि तिच्यामधील लज्जेची भिंत तोडत राहिला.